नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागरा माधवीताईंना म्हणू लागतो की आदित्य रागारागात उद्धट बोलून निघून गेला. हे त्याचं वागणं आजकाल वाढतच चाललं आहे. परंतु काल जे काही तो बोलला, ज्याप्रमाणे वागला ते म्हणजे आम्ही दोघंही शॉक झालो. तर माधवीताई सागरला म्हणतात, सागरराव, त्याच्यावर रागवून किंवा ओरडून काहीच उपयोग होणार नाही. जे करायचं आहे तेच तो करणार आहे आणि आपण जे करायला पाहिजे ते आपण करायला हवं. अहो, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे त्याची जर वागणूक चुकीची असेल तर त्यामध्ये त्याची एकट्याची काहीच चूक नाही. तर मुक्तालाही हे पटत असतं. मुक्ताही सागरला म्हणते की मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की यामध्ये आदित्यची एकट्याची चूक नाही. तर माधवीताई सागरला म्हणतात, काय आहे ना सागरराव, आजूबाजूची परिस्थिती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्याला वागायला भाग पडत असते. आणि काय असतं, बरेचदा आपण सर्वजण आपापला आनंद शोधत असतो आणि यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे, काहीच हरकत नाही. परंतु नवरा बायकोंचा आनंद वेगळा असला तर चालू शकतो आणि आईवडिलांचा आनंद तो जर वेगळा असला तर ते चालत नाही. कारण त्यामुळे मुलांच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो आणि तोच परिणाम आदित्यच्या मनावर झाला आहे. या परिस्थितीमध्ये आदित्यची तीच अवस्था झाली आहे. आदित्यची मानसिक स्थिती यामुळेच बिघडत चालली आहे. तर सागर म्हणू लागतो, तरी आई बघा ना, सावनीच्या आयुष्यात हर्ष असणं त्याने स्वीकारलं आहे ना, मग माझ्या आयुष्यात मुक्ताचं असणं तो का स्वीकारत नाही आहे? तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर, अहो तुम्ही म्हणजे त्याची लास्ट होप आहात. अहो, सावनीच्या बाबतीत जे काही घडलं त्यावेळी तो खूप लहान होता. त्यावेळी त्याच्या नकळत्या वयात हे सगळं काही घडून गेलं आणि त्यामुळे त्याला त्यातलं काहीच माहिती नाही आणि तेव्हा तो काहीच करू शकला नाही. परंतु आता त्याच्या कळत्या वयात त्याला सगळं काही कळत आहे. त्याला आता सगळी काही समज आहे आणि त्याची त्याला मतंही आहेत ना, आणि म्हणूनच तर आदित्य त्या मतांप्रमाणे वागत आहे. तर माधवीताई सागरला म्हणतात, सागरराव, मुक्ता म्हणत आहे ते अगदी योग्य आहे, अगदी बरोबर आहे. सागरराव, काय आहे ना, आदित्यच्या मनामध्ये कुटुंब म्हणून एक चित्र उभं आहे. त्या चित्रामध्ये तुम्ही त्याचे बाबा आहात आणि सावनी आई आहे आणि हे चित्र अगदी पक्का आहे. परंतु या चित्राला तडा जातो आहे आणि म्हणूनच आदित्य त्याप्रमाणे वागत आहे. त्याच्या मनामध्ये हॅप्पी फॅमिलीचं चित्र पूर्ण करायचं होतं आणि म्हणूनच तो तुमच्याजवळ आला. परंतु नेमकं त्या दरम्यानच मुक्ताने तुमच्यातला दुरावा कमी झाला. मुक्ताने तुम्ही जास्त जवळ आलात, तुम्ही एकमेकांची काळजी करू लागलात आणि हेच त्याला खटकत आहे. त्याला सहन होत नाही आणि म्हणूनच तो तसा वागत आहे. त्याच्या मनावर परिणाम झाला आहे. सागरा माधवीताईंच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर मुक्ताला आदित्यची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे मिहिकाही हर्षवर्धनच्या घरी आलेली असते. तर हर्षवर्धन नाटक करत मिहिकाला विचारतो, मिहिका, अगं मुक्ता कशी आहे? मुक्ता ठीक आहे ना? काल जे काही घडलं आहे त्या विचाराने मलाही झोप लागली नाही. मलाही खूप वाईट वाटत होतं. मला मुक्ताची काळजी वाटत होती. तर त्यानंतर हर्षवर्धन मिहिकाला मुद्दामहून नाटक करत विचारतो, मिहिका, तुला यातलं काही माहीत आहे का, काल जे काही घडलं आहे ते? तर मिहिका म्हणते, नाही, मला तर काहीच माहीत नाही आहे जिजू, कारण ताई काहीच बोलायला तयार नाही, त्यामुळे यातील काहीच मला माहीत नाही. तर हर्षवर्धन त्याच संधीचा फायदा घेत मिहिकाला म्हणतो, मिहिका, तू माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. असं म्हणत मिहिकाचा हात पकडतो. मिहिका मात्र दचकत असते. तर हर्षवर्धन तिचा हात घट्ट पकडतो आणि म्हणू लागतो, मिहिका, माझ्यावर एकदा माझं ऐकून घे ना, एकदा माझ्यावर विश्वास ठेव. मिहिका, तुला माहिती आहे का, मी बिझनेस कॉलवर होतो आणि मुक्ताचं तिथे येणं अपेक्षितही नव्हतं. अचानक मुक्ता तिथे आली. तर माझे फ्रेंड ड्रिंक केलेले असल्यामुळे त्यांना वाटत होतं की मुक्ता ही डान्सर आहे आणि मुक्ताला डान्सर समजूनच त्यांनी मुक्ताची छेड काढली. हे बोलताना सुद्धा मला खरंच खूप वाईट वाटत आहे. हे ऐकल्यानंतर मिहिकाला धक्काच बसतो. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, परंतु त्या ठिकाणी माझा कॉल लेट संपल्यामुळे मी तिथे लेट आलो आणि आल्यानंतर पाहिलं तर तिथे अंधार होता. मला तर काहीच कळलं नाही नक्की काय घडत आहे. मुक्ता तिथे आहे हे मला माहीत पण नव्हतं. परंतु सागर तिथे आल्यानंतर मला कळालं की इथे मुक्ता आली होती. परंतु सागर वेळेत आला आणि मुक्ताला वाचवलं आणि मी त्या ठिकाणी वेळेत आलो असतो तर नक्कीच मुक्ताला वाचवलं असतं. परंतु मिहिका, कसं आहे ना, हे सगळं काही माझ्याच पार्टीत घडलं आहे ना, त्यामुळे सगळ्यांना असंच वाटणार की हे सगळं काही मी मुद्दाम केलं आहे. खरं तर सागर आणि मुक्ताला हेच वाटणार की हे सगळं काही मी मुद्दाम केलं. परंतु मिहिका, मी तुला खरंच सांगत आहे, या सगळ्याशी माझा काही संबंध नाही. हर्षवर्धन मिहिकाला म्हणू लागतो की मिहिका, तुमचं आणि सावनीचं आता नातं जुळणार आहे. मग मी मुक्ताच्या बाबतीत असं का वागेन सांग ना? तर हर्षवर्धनचं हे नाटक मिहिकाला खरं वाटत असतं. मिहिकाचा हर्षवर्धनवर विश्वास बसत असतो. तर दुसरीकडे माधवीताई सागर
सागरला म्हणतात, मुक्तासोबत जे काही आदित्य वागला आहे त्यामध्ये आदित्यची काहीच चूक नाही. तर सागर माधवीताईंना म्हणतो, शोभता तुम्ही मायलेकी. म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर तर मुक्ता ही सागरला थांबवते. तर सागर म्हणतो, नाही म्हणजे तुमच्या ॲक्सिडेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही आदित्यला माफ केलं आणि या तर आदित्यला प्रत्येक वेळी माफ करत असतात. म्हणजे तुम्ही दोघीसुद्धा सारख्याच वागत असताना. तर मुक्ता ही माधवीताईंचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, माझी आई, मग मी आईसारखीच वागणार ना. तर त्यानंतर सागर म्हणतो, हो, परंतु एवढा चांगुलपणा बरा नव्हे, आता बस करा. तर माधवीताई म्हणतात, करेक्ट, तुम्हीच आता याबाबतीत हिचे कान उपटा, मी तर सांगून थकले आहे. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, माझी काय चूक आहे. सागर म्हणतो, तुमची काय चूक आहे हे तुम्हाला कळायला हवं. प्रत्येक वेळी तुमचा चांगुलपणा आड येत असतो आणि म्हणूनच हे सगळं काही घडत असतं. तर त्यानंतर माधवीताई विचारतात, तुम्ही कोणी चहा घेणार आहात का. असं म्हणत माधवीताई सर्वांसाठी चहा घेऊन येण्यासाठी जातात. तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो की आई अगदी बरोबर बोलत आहेत. सावनी या घरात आल्यापासूनच प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत. सावनी आल्यापासूनच या घरातील प्रॉब्लेम काही संपत नाही आहेत. मला वाटलं होतं की सावनी इथे आल्यानंतर सुधारेल, परंतु नाही, सावनीमध्ये कधी सुधारणा होणारच नाही. कसं असतं ना, माणूस आपला मूळ स्वभाव कधीच सोडत नाही, हे मात्र खरं आहे. आणि सावनीच्या बाबतीत तर हे 100% खरं आहे. मला अजूनही वाटते की ह्या सगळ्यामध्ये सावनीच असणार आहे. तर हे सगळं काही सावनी ऐकत असते. तर सागर मिहीरला म्हणू लागतो, मिहीर, माझी 100% खात्री आहे की ह्या सगळ्याच्या मागे हे सगळं कारस्थान फक्त सावनीचं आहे. तर हे सगळं काही सावनीने ऐकल्यामुळे सावनीला तर धक्काच बसतो. सावनी ही रागाने सागरकडे पाहू लागते. तर दुसरीकडे हर्षवर्धन नाटक करत म्हणू लागतो, नॉट ओके मिहिका, काहीच ओके नाही आहे. मला कळतंय तुला किती वाईट वाटलं आहे. अगं तू इथे आल्यापासून साधी हसलीसुद्धा नाही आहेस, साधं पाणीसुद्धा पिलं नाही आहेस. मग तुला काय वाटत असेल हे मी समजू शकतो, परंतु तसं काही नाही आहे मिहिका. अगं मी असं काही केलं नाही आहे, परंतु मी कशी माफी मागू मला काहीच कळत नाही. असं म्हणत तो पुन्हा एकदा मिहिकाचा हात पकडतो आणि मिहिकाला म्हणू लागतो, मिहिका, ते सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवतील का. अगं यामध्ये खरंच माझी काही चूक नाही आहे. तुला माहिती आहे का मिहिका, मुक्ताच्या ठिकाणी जर माझी सावनी असती तर त्या माणसांचा मी जीवच घेतला असता. मग सागरला किती वाईट वाटलं असेल. अगं मिहिका, एवढं सगळं घडेल असं मला वाटलंही नव्हतं. तर त्यानंतर मिहिका म्हणू लागते, जिजू प्लीज तुम्ही शांत व्हा, असं काही होणार नाही आणि आमची ताई स्ट्रॉंग आहे, या सगळ्यातून ती नक्कीच बाहेर येईल. परंतु माझ्या मनात एक विचार सतत येत आहे. एक गोष्ट मला कळत नाही आहे की त्या पार्टीचा ॲड्रेस ताईला दिलाच कोणी. ताई त्या पार्टीमध्ये कशी काय पोहोचू शकते आणि हा ॲड्रेस ताईला कोण देऊ शकतं. मिहिकाच्या डोक्यातील हा प्रश्न ऐकून हर्षवर्धनला धक्काच बसतो. हर्षवर्धन विचार करू लागतो. तर मिहिका म्हणते की हो, हा ॲड्रेस कोणीतरी मुद्दामच ताईला दिला असावा आणि म्हणूनच तर पार्टीमध्ये माझी ताई पोहोचली असावी, नाहीतर माझी ताई त्या पार्टीमध्ये का जाईल. तर मिहिका मात्र त्या गोष्टीचा विचार करत असते. तर मिहिकाच्या डोक्यातील ते प्रश्न ऐकून हर्षवर्धनला तर घामच फुटलेला असतो. तर दुसरीकडे मिहीर सागरला म्हणतो, दादूस मला माफ कर, परंतु मला नाही वाटत की सावनी असं वागेल. मला माहीत आहे की सावनी कारस्थानी आहे, ती वाईट आहे, परंतु बाईच्या इज्जतीला तडा जाईल असं सावनी वागेल असं मला तरी वाटत नाही. तर मिहीरचा तो विश्वास पाहून सावनीला तर आश्चर्यच वाटतं. तर त्यानंतर मुक्तालाही ते पटत असतं. तर मिहीरा मुक्ताला म्हणू लागतो, वहिनी, जे काही तुझ्या बाबतीत झालं आहे ते मला माहीत आहे आणि जे झालं ते वाईटच आहे, त्याबद्दल मी तुझी माफी. तर मुक्ता म्हणू लागते, हा विषय आपण इथेच थांबवूया, हा विषय वाढवण्यात काहीच अर्थ नाही आहे. शेवटी सर्व आपलीच माणसं आहेत आणि आपल्या माणसांच्या बाबतीत आपण असं नाही बोलू शकत आणि आईला जर हे कळालं तर आईला खूप वाईट वाटणार आणि त्यामुळे अनर्थ घडेल. तर त्यानंतर मुक्ताही सागरला म्हणते, सागर, आईलाच नाही तर घरात कोणालाही हे कळायला नको. बापू, मम्मी, घरात स्वातीताई किंवा कोणालाही हे कळायला नको. आपल्याला हा विषय इथेच थांबवायला हवा. मुक्ताही सागरला विनंती करत असते की आपण हा विषय इथेच थांबवायला हवा. तर त्यानंतर सागर मुक्ताच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तेवढ्यातच मिहीरचा लक्ष सावनीजवळ जातो आणि सावनीने हे सगळं ऐकलेलं असतं. हे पाहिल्यानंतर मिहीर सावनीला आवाज देत म्हणतो, सावनी तू. तर सावनीला मात्र धक्काच बसतो. तर त्यानंतर सागर सावनीच्या समोर येतो आणि सावनीला म्हणतो, इतकी चांगली माणसं तुला शोधूनही सापडणार नाहीत. इतके दिवस इथे राहत आहेस, अजून 4-5 दिवस असशीलच ना. मग इतक्या दिवसात तुला जे काही जमलं नाही, परंतु आता तरी जमतंय का बघ ना, काही शिकता येतंय का बघ. इतके दिवस एवढं सगळं घडून सुद्धा मुक्ता तुझी आणि आदित्यची बाजू घेत आहेत. तुमची चूक लपविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोणासाठी? फक्त कुटुंबासाठी. तू मिहीरची बहीण आहेस म्हणून मुक्ता प्रत्येक वेळी तुला माफ करण्याचा प्रयत्न करत आहेस, परंतु तू काय करत आहेस, फक्त आणि फक्त पार्टी आणि तमाशा. हे ऐकून सावनीला धक्काच बसतो. सावनी सागरला म्हणते, 1 मिनिट सागर, हे टोमणे मारणं अगदी बंद कर आणि टोमणे मारायची काहीच गरज नाही आहे. मी तुला सांगितलं आहे ना की यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा हात नव्हता.
का? अरे मी माझ्या नव्याने आयुष्याची सुरुवात करत आहे, माझ्या आयुष्यात मी नव्याने सुरुवात करायला जात आहे आणि त्याचाच विचार माझ्या डोक्यामध्ये असतो. मग अशा प्रकारे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात घडवण्याचा मी का प्रयत्न करेन आणि मी असं का करेन सांग ना? अरे मी असं काहीही केलं नाही आहे आणि मी असं काही करणारसुद्धा नाही. तर सागर म्हणतो हो ना, मग मला आता एक सांग की आदित्य कुठे आहे? तर सावनीच्या मात्र लक्षातच नसतं की आदित्य कुठे आहे. तर त्यानंतर सागर म्हणतो मग आईचं कर्तव्य पार पाड, 4 चांगल्या गोष्टी शिकवण्याचा त्याला प्रयत्न कर. कळत नसेल तर आई कशी असते, कशी वागावं लागतं हे मुक्ताकडून शिक. हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. सावनी रागानेच मुक्ताकडे पाहू लागते. तर त्यानंतर सागरा सावनीला म्हणतो तेवढंही तुला जमत नसेल तर सईला विचार की तिची मुक्ताई तिच्यावर कशाप्रकारे प्रेम करते, तिच्यावर कशाप्रकारे संस्कार करते, कशाप्रकारे तिला ओरडते, कशाप्रकारे तिचे कान पकडते, हे सगळं काही तू सईला विचार, म्हणजे तुला कळेल कसे संस्कार करायचे असतात. हे ऐकून सावनीला धक्काच बसतो. प्रत्येक वेळी सागर मुक्ताचं कौतुक करत आहे याचा सावनीला खूप राग येत असतो. तर तेवढ्यातच तिथे आदित्य आलेला असतो. आदित्य सावनीला तिथे पाहतो आणि सावनीला आवाज देत म्हणतो मम्मा तू इथे काय करतेस? तर त्यानंतर सावनी ही रागानेच आदित्यकडे पाहते आणि आदित्यच्या नकळतच आदित्यच्या कानाखाली मारते. आदित्यला मात्र काहीच समजत नसतं. आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. तर घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सागर म्हणतो सावनी तू हे काय करत आहेस? तर त्यानंतर सागरा आदित्यला जवळ घेतो. तर त्यानंतर सावनी आदित्यला म्हणते आदित्य हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे, फक्त तुझ्यामुळेच मला ऐकून घ्यावं लागत आहे. यांना वाटत आहे की मी तुझ्यावर योग्य ते संस्कार केले नाही आहेत. आदित्य आज तू माझं नाक कापलंयस, हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे. तुला हे करायची काय गरज होती आदित्य? अरे असं वागत असताना जरा तरी विचार करायचा. आदित्यला सावनी खूप काही बोलत असते. सावनीने सगळा राग आदित्यवर काढलेला असतो. तर मुक्ताही आदित्यला सावरत असते. तर त्यानंतर मुक्ताही म्हणते आदी बाळा, परंतु आदित्य रागानेच मुक्ताकडे पाहतो आणि तिथून रूममध्ये निघून जातो. तर सर्वजण आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आदित्य काही थांबायला तयारच नसतो. आदित्यला खूप सावनीचा राग आलेला असतो. तो रागानेच तिथून निघून जातो. सावनीने आदित्यला मारल्यामुळे मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. तर सावनीजवळ सर्वजण रागाने पाहू लागतात. दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिका हर्षवर्धनला म्हणते की नाही म्हणजे कोणीतरी सांगितल्याशिवाय ताई डायरेक्ट तिथे जाणारच नाही ना? तर हर्षवर्धनला हे ऐकून धक्काच बसतो. हर्षवर्धन म्हणतो की हो मला माहीत आहे, परंतु असं सुद्धा असू शकतं ना, कदाचित मुक्ता मला भेटण्यासाठी आली असावी. परंतु मला खरंच वाईट वाटत आहे. मी मुक्ताची माफी मागायला तयार आहे. मी कालही त्यांची माफी मागितली, पुन्हा एकदा माफी मागायला तयार आहे. मिहिका तू माझी हेल्प करशील का? तर मिहिका विचारते काय झालंय जिजू? तर पुन्हा एकदा हर्षवर्धन मिहिकाचा हात पकडत म्हणू लागतो मिहिका मला माहिती आहे, अगं मी माफी मागून सुद्धा काही फायदा होणार नाही, परंतु तुला कळायला पाहिजे मी यामध्ये खरंच काही माझा हात नाहीये. हर्षवर्धन मिहिकाला नाटक करत म्हणू लागतो की मी सावनीला विश्वास दिला आहे की मी तिचं कुटुंबच सांभाळणार आहे, परंतु आता तिचा गैरसमज व्हायला नको. तू मुक्ताला समजावशील का की मुक्ता तुझं नक्की ऐकेल? तर त्यानंतर तो हात जोडत म्हणू लागतो परंतु तुझ्या मनात जर डाऊट असेल तर तू सुद्धा काही बोलू नकोस, राहून देत. तर त्यानंतर हर्षवर्धनचं हे बोलणं मिहिकाला खरं वाटत असतं. मिहिका हर्षवर्धनच्या हातावर हात ठेवत म्हणू लागते की मी ताईशी बोलेन जिजू, तुम्ही नका काळजी करू आणि तुम्ही शांत व्हा. तर मिहिकाने आपल्या हातावर हात ठेवल्यामुळे हर्षवर्धन खूप खुश झालेला असतो. तर दुसरीकडे आदित्य खूप रडत असतो. तर सावनी ही मुद्दामहून नाटक करत आदित्यजवळ येत म्हणू लागते आदित्य बाळा सॉरी, मी तुझ्यावर हात उचलला, मला माहिती आहे मी चूक केली आहे, परंतु तू बघितलंस ना सर्वजण मम्मालाच बोलत होते, मुक्तासुद्धा प्रत्येक वेळी मलाच बोलत असते. मुक्ता आई होऊ शकत नाही, परंतु माझी आई म्हणून प्रत्येक वेळी ती परीक्षा घेत असते. सईलाही मी सांभाळू शकले नाही, तुलाही मी सांभाळत नाही आहे, मी तुमच्यावर संस्कार केले नाही आहेत असंच त्यांना वाटत असतं. आणि पप्पासुद्धा तुझा तसाच वागत असतो, प्रत्येक वेळी तिचं ऐकत असतो. मला माहीत आहे आदित्य तू चुकीचा वागला नाही आहेस, हे सगळं काही तू तुझ्या पप्पामुळेच केलं आहेस. पप्पा ज्याप्रमाणे वागत आहे आणि म्हणूनच तुला राग आला, तरीसुद्धा मी तुझ्यावर हात उचलायला नको होता आदित्य, प्लीज माझ्याजवळ बघ ना. तर त्यानंतर आदित्य सावनीजवळ पाहतो. तर त्यानंतर सावनीचा हात आदित्यच्या गालाला लावत असतानाच सावनीच्या हाताला लागलेली जखम आदित्यचं लक्ष जातो. आदित्य म्हणू लागतो मम्मा तुला हे काय झालं आहे? तर सावनी नाटक करत म्हणू लागते आदित्य बाळा मी तुला मारलं ना, मग त्याचं प्रायचित्त म्हणून मी स्वतःला शिक्षा करून घेतली आहे. ते पाहून आदित्यला धक्काच बसतो. आदित्यला सावनीचं खूप वाईट वाटत असतं आणि त्याला सावनीची दयासुद्धा येत असते. आपल्या आईला होणारा त्रास आदित्यला पाहवत नसतो आणि म्हणूनच आदित्य ड्रॉवरमधलं मलम घेऊन येत सावनीच्या हाताला लावत असतो. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते आदित्य बाळा मला कितीही त्रास झाला तरी चालेल, परंतु तुझा त्रास मी नाही बघू शकत. तर आदित्य म्हणू लागतो की मम्मा तुझा त्रास मी नाही सहन करू शकत, तुलाही त्रास झालेला मला नाही चालणार आहे. तर सावनी नाटक करत म्हणू लागते आदित्य बाळा तू काळजी करू नकोस, इथे राहिलो तर आपल्याला हे सहन करावं लागणार आहे, परंतु एकदा का हर्ष अंकल आणि माझं लग्न झालं की आपल्या आयुष्यातील दुःख सगळे पळून जातील. ही आदित्यला प्रॉमिस करत म्हणू लागते आदित्य मी तुझ्यावर कधीही हात उचलणार नाही. तर आदित्य त्यानंतर सावनीच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपलेला
केलेला असतो तर सावनी हसू लागते, कारण हे सगळं काही सावनीने केलेलं नाटक असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर हा मुक्ताला म्हणतो, आदित्यला सावनीसारखी आई मिळाली, मग आईबद्दल आदित्यला खरंच वाईट वाटत असेल ना, मला खरंच आदित्यची काळजी वाटत आहे. तर मुक्ता म्हणते, नाही सागर, आपण असं म्हणू शकत नाही, कारण काही झालं तरी सावनी ही आदित्यची आई आहे हे आपण नाकारू शकत नाही. आणि आदित्यच्या मनामध्ये सावनीची इमेज खूप मोठी आहे आणि त्याचप्रमाणे तुमचीही, कारण आदर्श बाबा म्हणून आदित्य फक्त तुमची जागा तिथे निर्माण करत आहे. परंतु आता सावनी आणि हर्षचं लग्न झाल्यानंतर आदित्यला हर्षच्या घरी जावं लागणार आहे. तिथे त्याला हेच संस्कार मिळणार आहेत का? त्याचं बालपण त्याला मिळणार आहे का? आणि हर्ष हे सगळं काही पूर्ण करेल का? मला तरी वाटत नाही. तही सागरला म्हणते, आदित्यने हर्षला सांगितलेलं आहे की माझे पप्पा फक्त सागर पप्पा असतील आणि म्हणूनच मला आदित्यची काळजी वाटत आहे. तर सागर म्हणू लागतो की तुम्ही काळजी करू नका, वेळ आली तर आदित्यची कस्टडी मी माझ्याजवळ घेणार आहे. तर मुक्ता मनाशीच म्हणू लागते की मला काय बोलायचं हे सागरला कळतच नाहीये. सागर, तुम्हाला वाटते तेवढं हे सोपं नाहीये. मला आता सावनीसोबतच बोलावं लागणार आहे, कारण सावनी एक आई आहे, कदाचित ती समजून घेऊ शकते. तर पुढील भागामध्ये मुक्ता ही सावनीला म्हणते, सावनी, हर्षवर्धनला तुमच्यासोबत लग्न करायचं नाहीये, तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही. हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. मुक्ता म्हणते की हो, मला खरंच असं वाटते की हर्षवर्धनला तुमच्यासोबत लग्न करायचं नाहीये. तर त्यानंतर हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो की माझ्या प्रेमावर कोणीही संशय घेतलेला मला आवडत नाही. तर सावनी म्हणते, अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच मी पेपर बनवून आणले आहेत. तू फक्त या पेपरवर सही कर आणि हिच्या समोर सही कर आणि हिला दाखवून दे की तुझं आमच्यावर किती प्रेम आहे. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनला तर धक्काच बसतो. आता सावनीने कोणते पेपर तयार करून आणले असतील आणि हर्षवर्धन त्यावर सही करेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.